नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेलं तर ते काय होतं? हो, मी लहानपणापासूनच इस्कॉन हरे राम हरे कृष्णा मंदिराशी म्हणजे जुळलेलो आहे. त्यांना फॉलो करतो, आई वडील फॉलो करतात. तर कॉलेज टायमाला त्यांचा एक यूथ फोरम म्हणून आहे आणि हर मंदिरात यूथ फोरम आहे आणि ते खूप प्रोग्रॅम्स वगैरे करतात यूथसाठी आणि स्पिरिच्युअल नॉलेज वगैरे देतात आणि भजन कीर्तन वगैरे असतो. तर त्यात मी जुळलेलो होतो आणि कॉलेज टायमाला मी जायचो. तर तिकडे त्यांनी एक प्रोव्हिजन केलेलं की ज्या लोकांना सकाळची आरती व्हायची 4ची, ज्याला आपण काकड आरती पण बोलतो, मंगल आरती, ती कोणाला अटेंड करायची असेल तर तुम्ही तिकडे राहा आणि सकाळी अटेंड करा. त्यानंतर 7ची आरती असते, प्रोग्राम असतो, लेक्चर असतात, तुम्हाला प्रसाद भेटतो, जेवण भेटतो, सगळं देतात. तर हे सगळं ते यूथसाठी त्यांनी सुरू केलेलं. तर बरेच लोक होते जे लांब राहायचे, ठाण्याला, बदलापूर वगैरे. तर सकाळची 4 वाजता आरती घेण्यासाठी त्यांना किती असं उठायला लागायचं ना, ट्रेन वगैरे बंद. त्यामुळे त्यांनी प्रोव्हिजन केलं की तुम्ही इकडेच राहा. आणि त्यांचं जे यूथ फोरमचं ऑफिस होतं ते आताही म्हणजे बेसमेंटमध्ये आहे, कार पार्किंगमध्ये, अंडरग्राऊंड आहे. आणि तिकडे एका कोपऱ्याला त्यांचं ऑफिस पण आहे. तर त्या ऑफिसमध्येच त्यांनी प्रोव्हिजन केलं की तुम्ही इथे झोपा वगैरे. तर आमचे जे हेड आम्हाला शिकवायचे, तर त्यांचं एक छोटंसं ऑफिस होतं आणि जे दरवाजा, ॲक्रेलाइटचा दरवाजा असतो, त्या दरवाजाने ते ऑफिस बनवलेलं आणि पार्टिशन होतं ॲक्रेलाइट डोअरचा आणि बाजूला आम्ही तिघं-चौघं झोपलेलं जमिनीवर चादर वगैरे टाकून. आणि आमच्याच बाजूला त्यांचं ऑफिस, ते ऑफिस त्यांनी लॉक करून ते गेलेले. आणि आम्ही रात्री झोपलो आहे आणि 3 वाजले. तर साधारण आम्ही 3 वाजता उठायचो आणि आंघोळीला जायचो. आंघोळ वगैरे करून कपडे घालून मग आम्ही चहाच्या आरतीला जायचो. 3 वाजले आणि आम्ही आम्हाला वाटलं की थोडं 5-10 मिनटं अजून झोपावे वगैरे. तर आम्ही झोपूनच होतो. तर त्या बाजूच्या रूममध्ये, त्या केबिनमधनं जी लॉक आहे आणि त्यातनं कोणतरी धादा असा हात आपटत होतं. हां, आणि ते जे ॲक्रेलाइट जे आहे ना, ते म्हणजे असं कोण दाबलं ना तर पत्रासारखं असं मूव्ह होतो. दबला जातो. आणि मी तिकडेच झोपलेलो आणि बाजूला दोघेजणांनी धदा करत आम्ही तिघं एकदमच उठलो. बघितलं हे काय प्रकार आहे. म्हणजे मी विचारलं की तुम्ही पण ऐकलात का? हो. आणि असं बोलता बोलता परत झालं, परत कोणतरी आपटते तिकडे. आम्ही उठलो आणि बाहेर गेलो, बघितलं तर कोण आहे का तिकडे, कोण मस्करी करते, पण नाही, कोण असं मस्करी करणारं लॉक होतं. तर मग आम्ही उठलो, बरं ठीक आहे, चला आपण जाऊया मंगलारतीला. आम्ही मंगलारतीला गेलो वगैरे आलो आणि आमचे जे लीडर आहेत, जे आम्हाला शिकवायचे, त्यांना आम्ही सांगितलं की प्रभूजी आम्हाला असं हे झालं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की घाबरू नका, काही एक ब्रह्मचारी होते, ते त्यांचा अकस्मात मृत्यू झालं. त्यामुळे पण तो चांगला आहे, तो असं वाईट नाही आहे, तो कोणाला वाईट नाही करत. तर तो काय करतो की कोण जास्त झोपला तर मंगलारतीला जायला आळसपणा करतोय, त्यांना उठवतो, त्यांना काही करून उठवतो. किंवा कोण काय मस्ती करतोय, हे करतोय, तर त्याला काहीतरी असं भास देतो की चुकीचं काम करू नकोस इकडे या मंदिराच्या परिसरामध्ये. असा तो झालेला आहे. तर असं बोलू शकतो. पण आम्हाला ते सांगितलं की तो आता त्या प्रेत योनीमध्ये आहे, कारण की त्याचा जीव, जसं मी म्हटलं की जे लाईफ स्पॅन ठरलेलं त्याच्या आधी त्याचं झालं आहे, त्यामुळे तो त्या योनीमध्ये अडकला आहे. आणि पण तो बरेच लोकांना तिकडे माहीत आहे, बरेच जिथे राहतात ब्रह्मचारी, त्यांना हे भास झालेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला बरेच त्याबद्दल त्यांची गोष्ट सांगितलेली की असं भास झाला किंवा असं त्यांना उठवलं, किंवा कोण चेअरवर झोपलं आहे आणि वेळ झाली आहे की त्याला सेवा करायला जायचं आहे वगैरे, तर ती चेअर ढकलणार, त्याला उठवणार. तर त्यांनाही तिकडे राहणारे, त्यांना माहिती आहे की तो त्रास नाही देत आहे, तो त्यांना मदत करतो आहे. मग त्यांचं जी सेवा आहे डेलीमध्ये, कुठे त्यांची चुकतोय किंवा ते काय विसरत आहेत, तर तो त्यांना आठवण करून देतो.
तर असं ते एक गोष्ट झालेली. नंतर एकदा असंच झालेलं की तिकडे मी एक असेच आमचे प्रभूजी होते, ते राहतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो. रात्र झालेली आणि बोलता बोलता जोक झाले आणि आम्ही हसता हसता बाहेर आलो. मी खूप हसत होतो, मला आठवते खूप हसता हसता मी बाहेर आलो आणि तोही प्रभूजी पण हसत होते. आणि मग म्हटलं मी आता निघतो. मी बेसमेंटला गेलो, तिकडे बाईक लावलेली आणि बाईक मी एकटाच होतो. मी लाईट वगैरे होते, ट्यूबलाईट वगैरे होते. असं मला वाटलं कोणतरी जोरात पळत आलं माझ्या पाठी, जोरात पळत आले आणि मला कन्फर्म होतं कोणतरी मित्र वगैरे असेल किंवा पाठी ओढून पाहिला तो कोण नाही. आणि मला तेव्हा लगेच त्याच व्यक्तीचं मला आठवण आलं की हाच तो ब्रह्मचारी असणार. ते मला पाहिलं असेल, मी खूप थट्टा मस्करी आणि हसतोय आणि जे करू नये म्हणजे, आणि ते माझ्याकडनं झालं वगैरे. चला त्याने पाहिलं असणार म्हणून त्याने मला असं जोरात पळत येऊन त्याने मला घाबरवलं की आता भरपूर झालं तुझं हसणं वगैरे, आता जा घरी जा. आणि तिकडनं मी मग देवाचं नाव घेत घेत बाईक काढली आणि पळ काढली तिकडनं. बापरे. तर हा पण असं एक एक्सपिरियन्स आहे जिथे असं काय हानी नाही केली त्याने. पण एक बोलतात ना की गुड सोल असतात, काय काय तुमच्या रक्षणासाठी असतात, तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. बरोबर, तशा पद्धतीने असं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. असंच असतं. जसं तू म्हणाला की राखणदार गावात वगैरे असतो, तर ही तसे त्याच्यातलेच आहे की ज्यांनी चांगलं शिक्षण, चांगले संस्कार झाले, त्यामुळे ते कोणाला जरी हर्ट करता आलं तरी ते करत नाही. ठाकुर्लीमध्ये माझे कझिन्स राहतात, मावस भाऊ आणि मावशी राहायचे. तर आणि हे पण पहिल्या 10वीमध्ये झालेलं. हे जे मी तुला आधी सांगितलं एक्सपिरियन्स माझ्या बिल्डिंगचं ना, त्याच सुट्टीमध्ये मी मावशीकडे गेलेलो राहायला. आई घेऊन गेलेली, कारण की साधारण 9वी-10वीत आईवडील पोरांना कुठे नेत नाही. ओके, कारण की आता 9वी-10वी अभ्यास करा, कुठे जायचं नाही, मावशीकडे नाही, काकाकडे नाही. तर 10वीची सुट्टी पडली, मला घेऊन गेली आणि तिकडे व्हेरांडा आहे, फ्रेंच विंडो आहे, ग्राउंड फ्लोअर, आणि त्यांच्यासमोर असं ट्रायंगल शेपचं गार्डन आहे. आणि मी त्या ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे बाजूला खिडकीकडे झोपलेलो आणि आई आणि मावशी असे खालती बसून गप्पा मारत होते आणि मला झोप नाही येत होती. आणि समोरच तसंच एक घड्याळ होता आणि घड्याळकडे बघत होतं की 11 वाजले. मला झोप येते आणि डोळे उघडल्यावर पाहिलं की 2 वाजले अचानक आणि कोणतरी माझा गळा पकडलाय आणि गळा दाबतोय जोरात. मला दिसत नाही, माझे हात पाय थंड पडले, मला गळा दाबतोय आणि मी कसं काही करून मुंडी लेफ्टला फिरवली तर आई आणि मावशी गप्पा मारतायत आणि मी आवाज देतोय तर आवाज जात नाहीये. आणि त्यातही तो मला पकडून वरती खेचायचा प्रयत्न करत होता. म्हणजे माझ्या अंग पूर्ण असं यू शेपपर्यंत आलेला, असं फुल उचलत होतं मला माहीत नाही त्याला कुठे न्यायचं होतं, पण मला तो फुल असं खेचत होता, गळ्याने पूर्ण असं खेचत होता. आणि कुठेतरी आईचं लक्ष गेलं आणि तिने पाहिलं आणि तिने असं म्हटलं काय रे, काय करतोयस? आणि तेवढंच मी आपटलो खालती, मला उचललेलं आपटलं आणि माझी श्वास आला आणि मी म्हणालो की तू पाहिलंच नाही का माझ्यावर मी किती तुला आवाज देते, तुला ऐकायला नाही येत आहे आणि मला कोणतरी खेचतोय वरती. मला का असं कोण दिसलं नाही खेचताना, हा पण तू असं वरवर जात होतं, मला ते जाणवलं म्हणून मी तुला हाक मारले की काय रे काय करतोयस. तर तो एक भयानक एक्सपिरियन्स आलेला. तर त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे गेलो आणि 12वी आली. 12वीत परत कुठे नाही जाणं वगैरे. 12वीच्या परत वेकेशनमध्ये आई म्हणाली की चल मावशीकडे ठाकुर्लीला. तर यावेळी परत मी ठाकुर्लीला गेलो आणि 3 भावंड आहे मावस भाऊ. तर दुसऱ्याने दुसरीकडे फ्लॅट घेतलेला. तर तो म्हणाला की तू एक काम कर, तू माझ्या घरी चल राहायला. तर मी खुश झालो, कारण की आधी 10वीत मला तो वाईट एक्सपिरियन्स आलेला तिकडे. मी म्हटलं बरं झालं, ह्याच्याकडे जातो मी आता राहायला. मी आईला सांगितलं मी दादाकडे जातो राहायला. मी त्याच्यावर गेलो राहायला. त्या घरात तो एकटा होता, आम्ही झोपलेलो
आणि त्याने सांगितलं की तू बेडवर झोप, आणि खिडकी होती आणि अशीच टाईपची खिडकी होती, सेम टाईपची खिडकी जी आरपार दिसत नाही, पण असं कोण आलं वगैरे तर वाटेल की कोणतरी आहे. ती खिडकी अचानक लाल लाल व्हायला लागली. असं बल्ब, मला असं वाटलं की बल्ब आहे आणि बल्ब असं ग्लो होतोय, आणि एव्हरी टाईम तो जास्त ग्लो होतोय आधीपेक्षा. आणि एवढं ग्लो म्हणजे ग्लो होत होत तो पूर्ण रक्त झालं. ती खिडकं एकदम विचित्र झालेलं. मी घाबरून खालती आलो, म्हणजे जमिनीवर आलो. दादा जमिनीवर झोपलेला, मी त्याच्या बाजूला झोपलो. म्हटलं हे विचित्र आहे. कशी झोप आली मला. सकाळी उठलं, त्याने विचारलं काय रे तू खालती का आला झोपायला. म्हटलं काय नाही असंच. मग मी ती खिडकी उघडली पहिलं बघायला की काय आहे नक्की तो बल्बच असणार की अशी टाकी आहे, पंप हाऊस आहे, त्याला असा बल्ब असतो. तर काहीच नाही. भिंत आहे अशी लांब, असं कंपाऊंड आहे, भिंत आहे, झाडं आहे, आणि त्या पलीकडे धूर येत होतं, धूर. तर दादाला विचारलं की काय रे दादा, इकडे काय, त्या पलीकडे काय भिंतीच्या. बोला स्मशान आहे. मी एकदम थंड पडलो ऐकतात. तर त्या पण एकदम, तो पण असं थोडं शांत झाला आणि नंतर बोललं काय रे तू असं का विचारलंस अचानक. नाही काय नाही दादा, काय नाही. ते एक एक्सपिरियन्स होतं की स्मशानाच्या बाजूला ती बिल्डिंग होती. आता माझ्या दादाला तो घर घ्यायचं होतं आणि वहिनी मला सांगत होती की त्याला सांग तिथे घर नको घेऊस, एकतर बाजूला स्मशान वगैरे आहे. आणि तो बोलतो की असं काय नाही वगैरे काय नाही. नशिबाने त्याने तिथे घर नाही घेतलं, दुसरीकडे घेतलं. तर ते स्मशान अजूनच आहे ठाकुर्लीला, म्हणजे ठाकुर्लीचे रहिवाशी आहे त्यांना माहीत असेल, आणि ती सोसायटीही माहीत असेल जी त्याच्या बाजूला बनलेली आहे. बापरे. मला आजचा पॉडकास्ट मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण ऑलरेडी घेतल्यात, पण जसं आपण बोललो की तुझ्याकडे काही श्लोक आहेत, म्हणजे आपण ह्याच्यावर नक्कीच एक पूर्ण पॉडकास्ट करूच. पण आजच्या पॉडकास्टचे मला वाटतं जो एंड आहे तो आपण त्या गोष्टींनी करू ज्या आपल्या पुराणात लिहिल्या आहेत, आपल्या वेदिक स्क्रिप्चर्समध्ये लिहिलं आहे की भूतांबद्दल झालं, मृत्यूबद्दल झालं किंवा कर्मांबद्दल झालं. तर त्याच्याने आपण एंड करू आणि एक चांगल्या नोटवर, एक स्पिरिच्युअल गोष्टींवर एंड करू आपण आजचा पॉडकास्ट. मी मुद्दामून भगवद्गीता आणली आहे की जे आपला पॉडकास्ट आहे त्याला, जे पण आपलं डिस्कशन झालं त्याला सपोर्ट करण्यासाठी मी ह्यातनं 2 श्लोक काढले आहेत जे मला सांगू इच्छिता आपल्या प्रेक्षकांसाठी, आणि तेही हे बघू शकतात, वाचू शकतात ऑनलाईन. तर एक तर हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे, जो अध्याय 2 श्लोक 22 आहे. तर तो असा आहे की ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. तर या श्लोकामधून तर हे साध्य होतं की त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की जसं आपण रोज नवीन कपडे त्याग करतो, दुसरे नवीन कपडे घालतो, जुने कपडे काढतो आणि नवीन कपडे घालतो, तसंच ही शरीर पण जेव्हा ते म्हणाले की निरुपयोगी झालेलं आहे हा शरीर, जेव्हा किंवा ओल्ड झालं आहे किंवा डॅमेज झालं आहे, तर हा शरीर सोडावा लागतो त्या आत्म्याला, आणि त्या आत्म्याला मग दुसरं नवीन शरीर भेटतो. आणि पुढेच 8वा अध्याय 6व्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे की कृष्ण अर्जुनाला बोलतात, हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना, म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये चला शरीर सुटलंय, तुमचं जुनं झालंय किंवा डॅमेज झालंय, ॲक्सिडेंट झालंय किंवा तुम्ही आत्महत्या केली आहे, शरीर सुटतंय, तर तुम्हाला नवीन शरीर भेटणार. पण या श्लोकामध्ये आता हे कृष्ण म्हणतोय की आपल्याला देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, म्हणजे त्याग करताना तुमच्या मनात जे भाव आहे, ज्या स्थितीमध्ये जे भाव आहे, जी स्थिती आहे, त्या स्थितीचा जो पण भाव तुमच्या मनात आहे, त्या भावाचा तो निसंदेह प्राप्ती करतो. म्हणजे त्या भावाप्रमाणेच तो त्या शरीराचं किंवा शरीर त्याला ते भेटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती जर खूप भक्तीमध्ये लीन आहे आणि तो भगवंताचं स्मरण करतोय मरताना, तर तो नक्कीच तो वैकुंठात जाणार. आणि असं म्हणतात की वैकुंठामध्ये तिकडे ते वैकुंठाला होईल तसं शरीर भेटतो.
पण जर कोण अकस्मात मृत्यू झालाय, ॲक्सिडेंट झालाय किंवा सुसाईड झालाय, तर ती मग ते भूत योनीमध्ये किंवा प्रेत योनीमध्ये त्याचं शरीर वेगळं असतो आणि ते त्यांना शरीर भेटतो. तर एखादा व्यक्ती जीव देतोय, त्याचा जे भाव असतो तो भाव तर चांगला नसतो, त्याला नष्ट करायचा असतो स्वतःचं, नकारात्मक विचाराचा असतो. बरोबर. त्याचप्रमाणे त्याला मग तसं शरीर भेटतो. हां, त्याला मग नकारात्मक भेटतो आणि त्यात त्याची सफरिंग अजून वाढतात. त्याला एखादा वाटत असेल की सुटका, पण सुटका नाही भेटत. तसंच ज्याचा कोण भाव असं एखादाला कोण काय बनायचा असतो, तर मरणाच्या वेळेला ज्याला ते भाव असतो, ज्या भावात समजा एखादा एक व्यक्ती बनायचं किंवा जनावर बनायचं, तुला त्या जनावरचं शरीर भेटतो किंवा त्या व्यक्तीसारखं शरीर भेटतो. हे असं या 2 श्लोका. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.